शेतकरी मित्रांनो, आज आहे 17 मे 2024। मित्रांनो, काल राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगफुटीच पाऊस पाहायला मिळाला आहे। तुमच्या भागात जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर आज 17 मे आज राज्यामध्ये देखील थोड्याच वेळात दुपारनंतर राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। विजांच्या कडकडाटासहित हा पाऊस असणार आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे। आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही व्हिडिओला पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक देखील करा नक्की। तर या ठिकाणी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत। आज देखील मित्रांनो सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला थोड्याच वेळात दुपारनंतर 3 ते 4 तासामध्ये पावसाची सुरुवात होताना पाहायला मिळते। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। जसं की आपण स्क्रीनवरती पाहू शकता, खेड, चिपळूण, वाई या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय। तसेच सातारा, पाटण, कराड या ठिकाणी इस्लामपूर या भागात देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, कोल्हापूर, सांगली, विटा, वडूज या ठिकाणी मित्रांनो ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील काही तासामध्येच। तसेच कोकणपट्टीमधील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच मुंबईमध्ये देखील आज काही भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळणार आहे। खोपोली, खेड, पुणे, जुन्नर या भागामध्ये देखील आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच दौंड, बारामती, जेजुरी, इंदापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। तसेच स्थानिक वातावरण तयार होऊन मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो नाशिक, इगतपुरी, जुन्नर या भागामध्ये देखील आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। मालेगाव, मनमाड, वैजापूर या भागामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। या ठिकाणी सुद्धा दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर तसेच परभणी, हिंगोली, जालना या भागामध्ये दुपारनंतर हवामान ढगाळ असणार आहे। तर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते विजांच्या कडकडाटासह। तर मित्रांनो विदर्भामध्ये देखील आपल्याला नागपूर, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया या भागामध्ये आज पावसात जोर वाढताना पाहायला मिळतोय। जसं की स्क्रीनवर बघू शकता, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळतोय। तसेच नागपूर, यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया या संपूर्ण भागामध्ये आपल्याला दुपारनंतर पावसाची शक्यता ही तुरळक ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सोलापूर, सोलापूर, पुणे या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर मित्रांनो हवामानाविषयी ही होती छोटीशी माहिती। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, बदल झाल्यास आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।